मंत्र्यांबरोबर आमदार लोकांबरोबर ट्विट करत आहे। हे जो फोटो आपल्या माध्यमातून प्रेसच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना मिळत असते हे दादा हे गप ना जरा, अरे मोबाईल मध्ये येतो ना, काय गप मोबाईल मध्ये गोळीबार करण्याची परिस्थिती काम आत्ताच ती बातमी कळली की आमचे अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे आणि हेच आहे मुद्दा की किती बसायचं लोकांना आपण बघताय की भीती आहे ती दिसत आहे। पण महत्वाची गोष्ट हेच आहे जग देखील महाराष्ट्रात येणार नाही अशी महत्वाची गोष्ट चालू आहे। जर हे सगळं आपल्याला माहिती असेल आम्हाला माहिती असेल तर त्यांची कारवाई म्हणजे गँग लिडरच घटना बाहेर मुख्यमंत्री म्हणून बसलेले झालेलं आहे कारण ह्यांना सगळ्यांना वाचवत आहेत ते घटना बाहेर मुख्यमंत्री। रवींद्र वायकरांवर प्रेशर टाकलं जातं, ते वारंवार म्हणताय की रवींद्र वायकर हे आता पुन्हा एकदा वायकरजींवर अनेक वेगळ्या पक्षांकडून आपण पाहतोय सत्ताधारी हा दबाव वाढत चाललेला आहे। भाजपकडून असेल मिंदे गटांकडून असेल कारण पक्ष सीपीआय त्यांनी देखील धमकवलेलं आहे की भाजप में लढत आहे। एकच गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो या लढ्यामध्ये स्पष्ट झालेली आहे की जे घाबरत नाहीत आणि ज्यांना लपवण्यासारखं काही नाही ते आमच्यासोबत लढत आहेत आणि महाराष्ट्रासाठी लढत तयारी देखील करायला लावली कार्यकर्त्यांना। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। सांगतो जे ज्यांच्याकडे काही लपवण्यासारखं नाही ते आमच्या सोबत राहिलेले आहेत। लोकसभेसाठी तुमच्या नावाची चर्चा आहे, तुम्ही बोलले की खासदार लढणार आहे, तुमची इच्छा आहे? चर्चा तो हर जगह आहे सर, तुम्हाला चॅलेंज दिलं जाते लढवून दाखवा म्हणून मी तर एकच सांगितलेलं आहे। मी काल परवाकडेच ऐकलेलं आहे की जे स्वतः सीट बदलण्याचं चर्चा आहे त्यांना ठाण्यात पळून जायचं आहे। इथून लढू तर कोणी समोर असलं तर एवढी महाशक्ती तुमच्या मागे आहे तर कशाला एवढा विचार करता। पण एक आहे भाजप इथे काय करणार एवढे सगळे अत्याचार झाल्यानंतर प्रयत्न करतात आणि खास करून गेल्या 2 वर्षांमध्ये झालेला आहे। तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, भाजपला पण माहिती आहे भाजपची अशी हालत होईल आणि ते सहन करतील ते आम्हाला कधीच वाटलं नसतं। मला इकडच्या भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल वाईट वाटतं। निवडणूक आयोग हे फ्रॉड झालेलं आहे, इलेक्शन कमिशन एंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशन झालेलं आहे हे आपल्याला तर कळायला लागलेलं आहे। मी काहीच सांगू नाही उपोषणाला बसताय त्यांना त्यांचं म्हणणं की अंमलबजावणी होत नाहीये, काय म्हणाल नक्की सगळा? मी पहिलंच सांगितलेलं की हे खोके सरकार नुसतं आश्वासनासाठी आहे। आपण पाहिलं असेल दहीहंडी मंडळापासून अगदी अंगणवाडी सेविकापर्यंत सगळ्यांना वेगवेगळ्या जातींना ह्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दांमध्ये चॉकलेट देऊन ठेवलेलं, आमदारकीचं असेल, खासदारकीचं असेल, पगारवाढीचं असेल, इन्शुरन्सचं असेल, आरक्षणाचं असेल आणि हे शब्द आम्हाला माहिती आहेत, आम्हाला त्यांची काम करण्याची पद्धत माहिती आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की ह्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास तरी किती ठेवायचा जनतेने हे आपल्याला आता विचार करणं गरजेचं आहे। आता त्यावेळी देखील सतत म्हणजे पालकमंत्री आधी पण 5 वर्ष इकडचे होते आमच्यासोबत असताना, नंतर भाजपमध्ये आता ते गेले तिथे देखील आपण पाहते मुख्यमंत्री झाल्यानंतर पण इकडचा विकास झालाय का, रस्ते खरोखर चांगले झालेत का? आम्ही सतत त्यांना सांगायचो रस्ते चांगले करा, करतोय पण कधी झालं नाही। खोके भरले त्यांनी पण जनतेचा विश्वास कधी त्यांनी मिळवला नाही। आता मूळ मुद्दा हाच झालेला आहे, इकडचे खासदार आहेत त्यांना म्हणूनच ह्या सीटवर धोका वाटायला लागलेला आहे। अरे भयभीत जायचं असतं तर पहिलंच गेलो असतो। मूळ गोष्ट हीच आहे, मी पहिल्यापासून सांगतोय की जे कोणी सत्यासाठी लढत आहेत, आपल्या देशाच्या संविधानासाठी लढत आहेत, लोकतंत्रासाठी लढत आहेत, त्यांना हैराण केलं जात आहे, त्यांना एजन्सी त्यांच्या मागे लावल्या जातात, त्यांना परेशान केलं जात आहे। पण आम्ही घाबरणार नाही आहोत, आम्ही लढत आहोत ते सत्तेसाठी, सत्यमेव जयतेसाठी। पण जे सत्तामेव जयतेसाठी लढतात ते त्यांच्यासोबत जातात। कल्याणच्या खासदारांनी आव्हान दिलं होतं की आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे दोघांपैकी कोणी लोकसभेत या, लढून दाखवा आणि जिंका। काही लोकांना उत्तर द्यायची नसतात, जनता उत्तर देते, त्यांची लेवल तिथेच ठेवायची असते। पण आज कोल्ड कॉफीची आठवण झाली म्हणून आलो मी। सर कधी जाणार आपण? साहेब मुख्यमंत्र्यांनी सांगितले की माझ्या गाडीवर जाऊन एका गाडीमध्ये ते काय आहे की आता पहिले शेतकरी असे जे लुनार शेती करतात, अमावस्या आणि पौर्णिमेला शेती करायला जात असतात, आता काय कुठे आहे ते आम्हाला काय सांगू शकतो आम्ही। पण एवढंच आहे, आमचा विश्वास जनतेवर आहे आणि
जनता आमच्या सोबत आहे हे आपल्याला दिसत आहे.